हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पेरी पेरी कॉर्नस्टिक्स। ह्याच्यासाठी आपण कॉर्न घेतलेले आहेत। बाजारात जे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये येतात रेडीमेड ते पॅकेटवाले कॉर्न घेतलेले आहेत। कच्चेच आहेत ते, असे टूथपिकमध्ये मी घालून घेतलेले आहेत। सो अशा प्रकारे आपण सगळ्या टूथपिक्स रेडी करून घ्यायच्या आहेत। सो याच गोष्टीसाठी थोडा वेळ लागतो, पण जी आपली रेसिपी बनते ती खूप छान टेस्टी बनते, घरात सगळ्यांना आवडेल। सो अशा प्रकारे या स्टिक्स बनवून घेतल्या आहेत। त्यानंतर त्याच्यात आता मसाले घालून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद घातली आहे, त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, त्यानंतर चवीपुरती मीठ घालायचं आहे। याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। त्यानंतर आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत। हलक्या हाताने करायचं, टूथपिक आपल्या हाताला लागली नाही पाहिजे, त्याची काळजी घ्या। आणि थोडंसं पाणी शिंपडायचं, अगदी किंचितचं पाणी शिंपडून हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं किंवा टॉस करा, सो दॅट त्याला छान कॉर्नफ्लॉवरची कोटिंग येईल। त्यानंतर ह्याला एक 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून द्या। अशा प्रकारे छानपैकी याला कोट झालेला आहे। त्यानंतर तळताना पुन्हा 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि आता हे टॉस करून घेणार आहे। सो अशा प्रकारे छानपैकी कॉर्नफ्लॉवरमध्ये टॉस करून घेतला आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे। तळताना सुद्धा थोडी काळजी घ्यायची, कारण कधीकधी हे कॉर्न असतात हे तेलामध्ये फुटतात। सो अशा प्रकारे आपण कुरकुरीत त्यांना क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे। सो अशा प्रकारे या कॉर्नस्टिक्स रेडी आहेत। त्यानंतर आता आपण ह्याच्या सगळ्या ज्या कॉर्नस्टिक्स आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत त्या एका बाउलमध्ये घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पेरी पेरी मसाला घालायचा आहे। सो कुठल्याही कंपनीचा पेरी पेरी मसाला तुम्ही त्याच्यावर स्प्रिंकल करायचा आहे। गरम असतानाच मसाला घाला, म्हणजे त्याला छान त्याची कोटिंग येते, पेरी पेरी मसाला छान चिकटतो त्याला। सो अशा प्रकारे हे टॉस करून घेणार आहे आणि आपल्या छान गरमागरम कुरकुरीत आणि टेस्टी पेरी पेरी कॉर्नस्टिक्स रेडी आहेत। सो नक्की ट्राय करून बघा। मुलांना देताना तुम्ही टूथपिक काढून कॉर्नसुद्धा देऊ शकता। सो नक्की ट्राय करा पेरी पेरी कॉर्नस्टिक्स।